नमस्कार, मी आकाश हाडे, ICT एक्सपर्ट STSU महाराष्ट्र। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून निक्षय मोबाईल ॲप वापरून पेशंटचे टेस्ट डिटेल्स कशा अपडेट करायचे आहेत ते जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण एखाद्या पेशंटला निक्षय ID द्वारे सर्च करूयात। पेशंटला निक्षय ID ने सर्च केल्यानंतर आता बघू शकतो स्टेटस प्रेझेंटिव्ह ओपन आहे आणि खाली याचे वेगवेगळे टॅब्स आहेत। त्यापैकी टेस्ट यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली प्लस या साइनवर क्लिक करायचं आहे। आता सर्वप्रथम रिझन फॉर टेस्टिंग विचारत आहे। ही टेस्ट आपण कशासाठी ॲड करतो आहे? डायग्नोसिस ऑफ TB साठी करत आहोत की डायग्नोसिस ऑफ DRTB साठी करत आहोत की TBI साठी करत आहोत, म्हणजे TB इन्फेक्शनसाठी। तर ते अप्रोप्रिएट सिलेक्ट करायचं आहे। उदाहरणार्थ मी डायग्नोसिस ऑफ TB सिलेक्ट करतो आहे। त्यानंतर विचारत आहे प्री डाउनलोड सिम्पटम्स काय आहेत त्या पेशंटला, म्हणजे सर्वात जास्त सिम्पटम्स कोणते आहेत, जसे की कफ असेल, फीवर असेल किंवा वेट लॉस असेल। उदाहरणार्थ आपण कफ सिलेक्ट करूया। ड्युरेशन म्हणजे किती दिवसांसाठी आहे, तर आपण 20 डेज सिलेक्ट करूया। पुढे नंबर ऑफ हेल्थ केअर प्रोव्हायडर व्हिजिटेड बिफोर डायग्नोसिस ऑफ करंट एपिसोड, म्हणजे पेशंट याआधी किती डॉक्टरांकडे गेला आहे त्याची संख्या लिहायची आहे। इथे 0ही असू शकते किंवा कितीही असू शकते। उदाहरणार्थ मी इथे 1 टाईप करत आहे। पुढे टाईप ऑफ केसमध्ये पेशंट नवीन पेशंट आहे किंवा तो रिट्रीटमेंटचा पेशंट आहे किंवा ट्रीटमेंट आफ्टर फेल्युअर चा पेशंट आहे किंवा ट्रीटमेंट आफ्टर लॉस टू फॉलोअपचा पेशंट आहे, ते ड्रॉपडाऊनमधून आपल्याला अप्रोप्रिएट सिलेक्ट करायचं आहे। उदाहरणार्थ मी न्यू पेशंट आहे असं सिलेक्ट करत आहे। त्यानंतर डायग्नोसिस ऑफ TB, तो पेशंट प्रिझम्प्टिव्ह आहे की TB रिपीट एक्झाम आहे त्याची, की तो प्रायव्हेट रेफरल आहे किंवा स्मिअर निगेटिव्ह आहे पण चेस्ट एक्सरेमध्ये TB सजेस्ट केला आहे, तर ते आपल्याला अप्रोप्रिएट सिलेक्ट करायचं आहे। मी प्रिझम्प्टिव्ह सिलेक्ट करत आहे। त्यानंतर टेस्ट टाईपमध्ये कुठल्या टाईपची टेस्ट आपण यामध्ये ॲड करत आहोत, ती मायक्रोस्कोपी असेल, CB नॅट असेल, ट्रू नॅट असेल, DST असेल, जी कुठली अप्रोप्रिएट टेस्ट असेल ते ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायची आहे। उदाहरणार्थ मी CB नॅट सिलेक्ट करत आहे आणि नेक्स्ट या टॅबवर क्लिक करत आहे। त्यानंतर टेस्टिंग फॅसिलिटी स्टेट ऑटोफिल येईल, पुढे डिस्ट्रिक्ट पण ऑटोफिल येईल। आपल्याला टेस्टिंग लॅब सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर विचारत आहे सॅम्पल अवेलेबिलिटी आणि रिझल्ट अवेलेबिलिटी। सॅम्पल अवेलेबिलिटी आपण प्रेझेंट करणार आहोत आणि रिझल्ट अवेलेबल पण आपण प्रेझेंट करणार आहोत। आपल्याकडे सॅम्पल पण आहेत आणि रिझल्ट पण आपल्याकडे अवेलेबल आहे। त्यानंतर आपण नेक्स्ट या टॅबवर क्लिक करणार आहोत। पुढे ॲड न्यू सॅम्पलवर क्लिक करायचं आहे आणि ॲड अनअदर सॅम्पल या टॅबवर क्लिक करायचं आहे। तर आता आपल्याला सॅम्पल टाईप निवडायचं आहे। स्पुटम असेल किंवा ते अदर कुठलं सॅम्पल असेल ते सिलेक्ट करायचं आहे। उदाहरणार्थ आपण स्पुटम सिलेक्ट केलं आहे। त्यानंतर स्पुटम कलेक्शन डिटेल, स्पुटम हे अर्ली मॉर्निंगचं आहे की स्पॉटचं कलेक्शन आहे ते आपण सिलेक्ट करायचं आहे। पुढे सॅम्पलचं डिस्क्रिप्शन ॲड करायचं आहे। सॅम्पलमध्ये रक्त आहे की सलायवा आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। आपण उदाहरणार्थ ब्लड स्टेन सिलेक्ट केलं आणि पुढे कलेक्शन डेट, ज्या दिवशी आपण सॅम्पल कलेक्ट केला आहे ती डेट येणार आहे इथे। त्यानंतर कलेक्शनचा टाईम, जो कुठला टाईममध्ये असेल तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। आणि कलेक्शन साईट स्टेट, कलेक्शन साईट डिस्ट्रिक्ट आणि कलेक्शन साईट ही ऑटोफिल येणार आहे। आपल्याला हे सॅम्पल कधी रेफर होऊन आला आहे त्याची डेट सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर रेफरन्स साईट स्टेट, म्हणजेच कुठल्या स्टेटमधून आपल्याला ते रेफर होऊन आलं आहे, कुठल्या डिस्ट्रिक्टमधून आलं आहे, कुठल्या साईटवरून ते रेफर होऊन आलं आहे त्याचे डिटेल्स आपल्याला इथे ॲड करायचे आहे। आणि पुढे सॅम्पल सिरियल ID हे टाईप करायचे आहे आणि नेक्स्ट या टॅबवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर लॅबचा जो सिरियल नंबर असेल तो आपल्याला इथे मेन्शन करायचा आहे। पुढे सॅम्पल ID आपल्याला सॅम्पल 1 हे सिलेक्ट करायचं आहे। आता पुढे टेस्टची डेट आपल्याला सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर सॅम्पलचा रिपोर्ट कधी आला ती डेट सिलेक्ट करायची आहे। आणि फायनल इंटरप्रिटेशन, सॅम्पलचे फायनल इंटरप्रिटेशन ॲड करायचे आहे। ते MTB नॉट डिटेक्टेड असेल की MTB डिटेक्टेड असेल ते आपण अप्रोप्रिएट ऑप्शन आपल्याला ड्रॉपडाऊनमधून सिलेक्ट करायचं आहे। उदाहरणार्थ MTB डिटेक्टेड, रिप रेजिस्टंट डिटेक्टेड हे सिलेक्ट करूयात आणि त्यानंतर आपण रिमार्क देखील ॲड करू शकतो। आता सर्वात शेवटची स्टेप
खाली ॲड टेस्ट हे टॅब आहे, त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपण बघू शकतो टेस्ट ॲडेड सक्सेसफुली असा पॉपअप मेसेज आला आहे. आणि इथे जर आपण टेस्ट या टॅबवर क्लिक केलं तर आपण बघू शकतो CBNATची ही टेस्ट इथे ॲड झालेली आहे. आणि या पेशंटचं जर स्टेटस आपण बघितलं तर आधी टेस्ट ॲड करण्याच्या आधी प्रिझम्प्टिव्ह ओपन होतं, आता ते स्टेटस डायग्नोस बट पेंडिंग ट्रीटमेंट नोटिफाईड असं स्टेटस झालं आहे. तर अशा प्रकारे आपण निक्षय मोबाईल ॲप वापरून पेशंटचे टेस्ट डिटेल्स भरू शकतो. धन्यवाद.